आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती साजरी होते। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण पाहताय नवी महानगरपालिकेने अद्यावत असं या ठिकाणी स्मारक उभारलेलं आहे आणि आजच्या दिवशी असंख्य महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून या ठिकाणी आज या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत। हे जे या ठिकाणी जे स्मारक आहे याचं खरोखर आज म्हणजे अनेक भाविक येऊन पाहत आहेत। काय सांगशील तू आज या ठिकाणी आज हे स्मारक तू पाहिलेलं आहे? आज 135वी जयंती साजरी होत असताना विविध ठिकाणी साजरी होते, निवड येतेच नाही, तर तू आज खास करून या स्मारकाला भेट दिलेली आहेस, काय सांगशील? सर्वप्रथम सर्वांना जय भीम नमो बुद्धाय। आज बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त मी इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक ऐरोली इथे एक अभिवादन करायला आली आहे। आणि मला असं वाटते जेव्हा मी या स्मारकाला बघितलं तेव्हा इथे एक म्युझियम आणि त्यानंतर तिथे एक वाचनालय, त्यानंतर मेडिटेशन सेंटर आणि एक होलोग्राफी म्हणून एक व्हिडिओ दाखवण्यात आला। मला असं वाटलं की जेव्हा आपण वाचनालय आणि मेडिटेशन सेंटर जेव्हा सोबत बघतो तेव्हा मला असं वाटते की वाचनालय हे बाबासाहेबांनी दिलेलं आपल्याला अशी एक शक्ती आहे जी आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देतो, आणि मेडिटेशन सेंटर हे एक गौतम बुद्धाने दिलेला आपल्याला एक भेट आहे असं मला वाटतं। आणि ह्या दोन्ही पण एका ठिकाणी एका ह्या स्मारक मध्ये जेव्हा बघितलं मी तेव्हा मला इतकं छान वाटलं की जेव्हा आपण बघतो लोकांकडे की सध्याच्या स्थितीमध्ये काय चाललंय की लोक असं बघतात की बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतात लोक, आणि त्यानंतर कुठेतरी मला असं वाटते की बुद्धांकडे थोडं त्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे। कारण की जेव्हा आपण 14 एप्रिल बघतो तेव्हा लोक खूप प्रतिसाद देतात, बट जेव्हा आपण बुद्ध जयंती आपण जेव्हा साजरी करतो तेव्हा मला वाटते की जसं जे फक्त बुद्धानुयायी म्हणतात जे आहेत तेच फक्त जातात, आणि बाकीचे जे लोक आहेत जेणेकरून मोस्टली जे यंगस्टर्स आहेत, मोस्टली आपण बघतो की 14 एप्रिलला लोक बाहेर निघतात, पण जर आपण बुद्ध जयंतीच्या निमित्ताने बघितलं तर त्याच्यामुळे खूप कमी आपल्याला लोक मिळतात। तर याच्यामध्ये आणि जेव्हा आपण होलोग्राफी हे मी जे व्हिडिओ ऐकलं तेव्हा मला असं वाटलं की प्रत्यक्ष बाबासाहेब आपल्याला म्हणजे हे सांगत आहेत की तुम्ही आजच्या पिढीने कसं समोर गेलं पाहिजे, कसं शिकलं पाहिजे। जसं त्यांनी म्हटलंय, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। आज लोक असं आहेत की फक्त शिकून स्वतःच पर्सनल प्रॉफिट साठी लोक काम करतात, बट जसं बाबासाहेबांनी सांगितलं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हे मला असं वाटलं की तो व्हिडिओ पाहून असं वाटलं की प्रत्यक्ष बाबासाहेब आपल्याला सांगत आहेत की तुम्ही समोर कसं गेलं पाहिजे। आता तू हे स्मारक बघितलं, अद्यावत असं महापालिकेने बनवलेले हे स्मारक आहे, परंतु आजचं जर आपण बघतो की दैनंदिन जीवनामध्ये जे घडामोडी होतात, अत्याचार, लहान मुली असतील किंवा अन्य ज्या काही गोष्टी त्या आता न बोलण्यासारख्या आहेत, तर तू युवती म्हणून तुला काय वाटतं की फक्त हे बघूनच आपण शांत बसणार आहोत का? अनुकरण काय करण्याचा प्रयत्न करणार आहोत का? खरं म्हणजे आपण फक्त शिकून फक्त स्वतःच्या पुरतं प्रॉफिट करणं हे मला नाही वाटत की बरोबर आहे। जसं तुम्ही म्हटलं की आजकाल जसं स्त्रियांवर अत्याचार होत आहे आणि लहान मुलांवर होत आहे, तर म्हणजे जो माणूस एक शिकलेला आहे त्यांनी थोडं स्टँड घेतलं पाहिजे की ठीक आहे, मी तर आहे, मी स्वतःच प्रॉफिट तर करतच आहे, पण माझा समाज जो आहे त्याला पण आपल्याला सोबत घेऊन चाललं पाहिजे, जेणेकरून आपण स्वतःच तर करतच आपण आपल्यासोबत इतरांचा पण की त्यांना समोर नेण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत। तर हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे की फक्त स्वतःच हे करण्यापुरतं जे बाबासाहेबांना आपल्याला दिलं ते फक्त स्वतःचा उद्धार करण्यासाठी नाही, तर आपल्या समाजाचा उद्धार करण्यासाठी पण आहे। तर मला असं वाटते की स्वतः आपण शिकत आहोत, चांगली गोष्ट आहे, पण तुम्ही समाजासाठी पण प्रयत्न करा। आता तू वाचनालय पाहिलं, ग्रंथालय पाहिलं, त्यांचे तैलचित्र पाहिलेस, त्याच्यानंतर वाचनालय बघतो की आपण अनेक पुस्तकं जे आपण असं हे पण करू शकणार नाही एवढी पुस्तकं आहेत। याच्यानंतर संविधानाची एक प्रत सुद्धा महापालिकेच्या वतीने दिली, जसं आपण अनेकांच्या घरामध्ये ग्रंथ पाहतो, ग्रंथाचं पूजन केलं जातं, पण या देशाला घडवण्याचं घटनेचे शिल्पकार म्हणून
आपण बाबासाहेबांच्याकडे पाहतो, त्यांनी सुद्धा संविधान लिहिलेलं आहे. तर त्या संविधानाच्या संदर्भात तू काय बोलशील? आता जर आपण बघायला गेलं संविधानाविषयी तर लोकांचे जसं दुसऱ्या समाजाचे लोकांचे त्यांचं खूप बहुमत आहे असं मी विचार करेल. जसं आपण बाबासाहेबांना म्हणतो तर आपल्याला वाटतं की हा म्हणजे बाबासाहेबांनी हे काम केलं आपल्याला माहिती आहे. पण बाकीचे जे लोक आहेत जसं मी माझ्या याच्यामध्ये बघते, माझ्या सोबतीचे लोक बघते की म्हणजे मुली पण आहेत आणि बाकीच्या समाजातले लोक आहेत त्यांना असं वाटतं की बाबासाहेबांनी फक्त बहुजन लोकांसाठी काम केलं आहे, फक्त एससी लोकांसाठी काम केलं आहे, आमच्यासाठी तर काही केलेलंच नाहीये. तर मला कधी कधी असं वाटते की तुम्ही एकदा बाबासाहेबांना वाचा तर त्यांनी काय काम केलंय ते एकदा बघा, त्याच्यानंतर तुम्ही तुमचे विचार द्या. म्हणजे मला असं वाटतं की इतकं सगळं बाबासाहेबांनी स्त्रियांसाठी केलं आहे तरी पण आजची स्त्री असं जाऊन आता ते एक मुलगी आहे ते म्हणत होते की आम्ही मनुस्मृतीला मांडतो आणि आम्ही हे करतो. तर मला असं वाटतं की ऍटलिस्ट मनुस्मृती वाचा आणि बाबासाहेबांचा हिंदू कोड बिल वाचा. त्याच्यानंतर तुम्ही स्वतःची प्रतिक्रिया द्या त्याच्यामध्ये की तुम्ही म्हणजे तुम्हाला माहिती पण नाही की काय आहे आणि तुम्ही बोलत आहे की असं आहे म्हणून. तर मला असं वाटते की जेव्हा आपण एका बाबतीत बोलतो त्याबद्दल तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की तुम्ही काय बोलत आहे आणि त्याच्यामध्ये तथ्य किती आहे. आता तिने सांगितलं की प्रत्येकाने विचार करणं गरजेचं आहे की तुम्ही आज या ठिकाणी 14 एप्रिलला येऊन या ठिकाणी जेव्हा या स्मारकाचं तुम्ही प्रदर्शन पाहता, परंतु त्याचं अनुकरण सुद्धा तुम्हाला करणं ही काळाची गरज. आपण बघतो की महिलांवरती अत्याचार होतात, मुलींवर होतात, परंतु मग आम्ही कुठे आहोत? आम्ही काय अभ्यास केलाय? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी पुस्तकं लिहिलेली आहेत किंवा जे काय ते तुम्ही वाचलं तर तुमचे निश्चित परिवर्तन होईल, असं या ठिकाणी म्हणालेली आहे. असंख्य युवा युवतींनी या ठिकाणी बाईक रॅली सुद्धा आयोजित केलेली. असंख्य त्या ठिकाणी महिला असतील, पुरुष असतील त्या रॅलीमध्ये सहभागी झालेले. अशाच एक आपल्या यासमोर ताई आहे. ताई, काय सांगाल तुम्ही जी आज जी रॅली काढण्यात आलेली होती ही दरवर्षी काढली जाते, कारण तुम्ही हा जो वेशभूषा केलेला आहे तो कशासाठी, म्हणजे असं एकंदरीत स्पर्धा वगैरे होती का तुमची? सगळ्यांना क्रांतिकारक जय भीम. आणि सगळ्यांना माझं जय भीम. माझं नाव प्रीती भाईसारे, मी ऐरोलीमध्ये राहते. गेल्या 18 वर्षापासून मी ऐरोलीमध्ये बाईक रॅलीमध्ये म्हणजे बाईक रॅलीचं हे म्हणजे जे प्रोग्राम असतं त्यामध्ये सामील होते. आणि दरवर्षी आधी म्हणजे असं एवढं नव्हत्या भव्य दिव्य म्हणजे अशा मिरवणुकी निघत म्हणजे नव्हती निघत म्हणजे बाईक रॅली. पण वेशभूषा वगैरे नव्हतं, असं व्हाईट वगैरे ड्रेस वगैरे वेअर करत होते. पण आता गेल्या 4-5 वर्षापासून वेशभूषा जे वेअर करून येतात त्यांना पारितोषिक असतात. आणि सगळ्यात आधी तर महानगरपालिकेचे सगळ्यात म्हणजे हार्दिक अभिनंदन, कारण ही जी वास्तू आम्हाला उपलब्ध करून दिली आहे इथे ती खूप म्हणजे एक कौतुकास्पद आहे. कारण त्यामुळे आम्ही इथे येऊन एक बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करतो. आणि ही बाईक रॅलीमध्ये म्हणजे कपल्स असतात, मुलं असतात आणि वेगवेगळे परिधान म्हणजे जे कपडे आहेत, जसं कोणी सावित्रीबाई म्हणते, कोणी नऊवारी वगैरे घालतात. असं छान पद्धतीने एकदम खूप उत्साहात मध्ये बाईक रॅलीमध्ये सामील होतात आणि खूप प्रमाणामध्ये असं. तर दरवर्षी होतात या. या ठिकाणी आता तुम्ही स्मारकाचा उल्लेख केला की महापालिकेचं सुद्धा तुम्ही कौतुक केलेलं आहे, परंतु या ठिकाणी बाबासाहेबांच्या जीवनावरती आधारित असे अनेक या ठिकाणी संग्रह दाखवलेले आहेत, त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? हो, बाबासाहेबांचं पण खूप म्हणजे एक लायब्ररी आहे. त्याच्यामध्ये पण जेवढं तुम्ही वाचणार त्याला पूर्ण एक दिवस जाईल. आणि बाबासाहेबांचं तर योगदान एवढं आहे की त्यांच्यामुळेच आपण आज इथे आहोत. ते जर नसते तर कुठे असतो ते माहित नाही. आज हा दिवस उजाडला फक्त बाबासाहेबांमुळे. तर त्यांना मी ह्या 14 एप्रिलच्या निमित्ताने खूप खूप म्हणजे अभिवादन करते आणि माझा क्रांतिकारी जय भीम सगळ्यांना. या ठिकाणी आज पाहताय हे सुद्धा आज त्यांचा शर्ट पाहिला तर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असा एक शर्ट सुद्धा आहे. आणि विशेष करून आज ते वेळात वेळ काढून या संग्रहालयाला भेट देण्यासाठी आलेले. काय सांगाल की आज तुम्ही या ठिकाणी आलेला आहात? सर्वांना बाबासाहेबांच्या 135व्या जयंतीनिमित्त शुभेच्छा आणि बाबासाहेबांना विनम्र अभिवादन. मी तसं तर नागपूरचा आहे, मी आयुष्यात पहिल्यांदा मुंबईतली जयंती साजरी करतोय.
नोकरीकरिता इकडे आलो असल्यामुळे तर माहिती पडलं की इथे स्मारक आहे खूप मोठं बाबासाहेबांचं, तर आम्ही ते बघायला आलो. स्मारक खूप छान आहे. तिथे लायब्ररी आहे, त्या लायब्ररीचा इथं सगळ्या विद्यार्थ्यांनी यूज केलेला पाहिजे, जेणेकरून ते त्यांच्या आयुष्यात वाढतील. आणि सगळ्यांनी वाचन केलं पाहिजे. एक दिवस तर आपण नाचूच, पण वर्षभर त्यांनी वाचलं पाहिजे. आता जे महाराष्ट्र सरकारने जो GR काढलेला काल की कॅटेगरीमध्ये क्रिमिलियर ते आणत आहेत, त्यामध्ये त्यांनी प्रतिज्ञा मागितलेल्या आहेत महाराष्ट्रातल्या सगळ्यांकडून. तर माझी एक विनंती आहे सगळ्यांना की आपल्या प्रतिज्ञा तिथं नोंद करा. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल त्यापासून, त्याला विरोध असेल तर विरोध करा, समर्थन असेल तर समर्थन करा. तर तो एक GR आहे, त्याची डेडलाईन आहे, त्यांनी 30 एप्रिल केलेली आहे. तर मी हीच विनंती करेल की क्रिमिलियर जर गरजेची असेल तर ते लागू झाली पाहिजे, नसेल तर माझा तर त्याला विरोध होता, तर मी माझी प्रतिज्ञा नोंद केली. आता तसंच सर्वांनी केलेली पाहिजे. तर ते आहे एक. आणि स्मारक खूप छान आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक असं स्मारक बनलं पाहिजे तिथे लायब्ररी असेल आणि बाबासाहेबांचे विचार लोकांपर्यंत पोहोचतील. बघा, निंबे महापालिकेचं त्यांनी कौतुक केलेलं आहे की अशा पद्धतीचं स्मारक हे कुठेही नाही, आणि हे स्वतः नागपूरचे आहेत आणि शिक्षणासाठी निंबेत आलेले आहेत. निंबे हे शहर तर अद्ययावत शहर म्हणून ओळखलं जाते, त्याचबरोबर स्मारक सुद्धा सुंदर असं स्मारक आहे. बाबासाहेबांचे विचार प्रत्येकाने घेतलेच पाहिजेत असंही त्यांनी सांगितलं आहे. हे संपूर्ण प्रदर्शन पाहिलं, त्यांनी कौतुक केलेलं आहे. नवराष्ट्रामधून दत्तात्रय सूर्यवंशी. संपूर्ण देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती खूप उत्साहामध्ये साजरी होते. आणि ज्या महापुरुषांनी ह्या देशामध्ये संपूर्ण समानता दिली आणि ह्या देशात जे समानतेचं काम रुजवलं ते महापुरुष, महामानव, विश्वरत्न, विश्वभूषण, विश्ववंदनीय परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले. आज देशाला एवढं मोठं संविधान दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. तर हे एक खूप मोठं महान कार्य केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. तर आजच्या ह्या 135व्या जयंतीनिमित्तानं मी आज सगळ्यांना ह्या जयंतीनिमित्तानं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्तानं सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि मंगलमय कामना देतो. जय भीम, नमो बुद्धाय.